नमस्कार. मी नरेंद्र मनोहरराव जोशी. MPSC कंबाईन STI 2022 या परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम आलेलो आहे आणि MPSC कंबाईन सब रजिस्ट्रार 2022 या परीक्षेत महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक आलेला आहे. जून-जुलै 2017 रोजी मी पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांमधून प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी पुण्यात आलेलो होतो. 2018ची जी कंबाईन MPSCची आहे त्याच्यामध्ये मी नापास झालो. 2019च्या कंबाईनमध्ये मी PSI या पदासाठी पूर्वपरीक्षा पास झालो. 2019मध्येच PSI मुख्यसाठी मी चांगली तयारी केली आणि मुख्य देखील पास झालो. नंतर कोविडचा टाईम आल्यामुळे मला मैदानी चाचणीसाठी गावी जावे लागले आणि गावीच मी मैदानी चाचणीची प्रॅक्टिस करत राहिलो. आफ्टर कोविड माझं ग्राउंड पुण्यात आलं आणि ग्राउंड टेस्टसाठी मला परत पुण्यात यावं लागलं आणि 800 मीटर असतं PSIला, सर्वांना माहितीच आहे. त्यामध्ये 2 मिनिट 30 सेकंदमध्ये रनिंग करावी लागते. तिथं मला 2 मिनिट 32 सेकंद म्हणजे वरचे जे 2 सेकंद लागले त्यामुळे मला ग्राउंडला कमी मार्क्स आले आणि ग्राउंडमध्ये मी कमी मार्क्स आल्यामुळे PSI या पदासाठी 2019 साली नापास झालो. आता दरम्यान 2020ची जी कंबाईन होती ती ग्राउंडच्या नादामध्ये अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे MPSC ती 2020ची कंबाईन नापास झालो. 2021च्या कंबाईनच्या वेळेस 2019चा रिझल्ट लागल्यामुळे ती देखील नापास झालो. आता या काळानंतर हे सततचं जे फेल्युअर होतं त्यामुळे मी बराच डिप्रेशनमध्ये गेलेलो होतो. मी एका खाजगी कॉलेजमध्ये जॉब देखील केला 2 महिने. नंतर त्या दरम्यान भगवान हिरवे माझे जे मित्र आहेत 2019च्या बॅचचे जे PSI झालेले होते त्यांनी मला बोलून घेतलं. त्यांनी मला सांगितलं की तुझ्यामध्ये स्पार्क आहे, तुझं टॅलेंट तू कॉलेजमध्ये टीचिंगमध्ये देण्यापेक्षा तू स्वतःवर इम्प्रूव्ह कर, तू प्रशासकीय अधिकारी होऊ शकतो, MPSC क्रॅक करू शकतो. त्यांनी समजून सांगितल्यामुळे मी परत MPSC स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचा निर्णय घेतला. आता असं झालेलं होतं की मी जॉब खूप दूर करत होतो, म्हणजे वडगाव साईडला मी जॉब करत होतो आणि इकडे येण्यासाठी किंवा इथे राहण्यासाठी माझी काही सोय नसल्यामुळे त्यांनीच रूमची सोय केली. मग आता राहतो विषय की अभ्यास कुठे करायचा, तर अशा वेळेस ते जिथं अभ्यास करत होते त्यांनीच मला तिथे आणलं आणि ते सेंटर म्हणजे HV देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र निरोधा अंतर्गत. आता त्यांनी इथं आणल्यानंतर त्यांच्या ट्रेनिंगसाठी ते निघून गेले. आता इथे आल्यानंतर मी इथे रुळू लागलो. 1 महिना मला खूप जड गेला. पण नंतर इथलं वातावरण पाहिल्यानंतर असं वाटलं की महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून इथं मुलं येत आहेत आणि निरनिराळ्या प्रकारचं कॉम्पिटिशन आपल्याला स्पर्धा परीक्षांमधलं समजतं. आपल्याला माहितीच आहे की ह्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना कॉम्पिटिशन समजणं, मुलं कसा अभ्यास करतायत, काय ट्रिक्स वापरतायत, क्वेश्चन कसे सोडवतायत, ह्या सगळ्या गोष्टी माहिती होणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी सर्वात बेस्ट उपाय असतो तो ग्रुप डिस्कशनचा. तर आता इथं महाराष्ट्रातून अनेक ठिकाणून मुलं आल्यामुळे साहजिकच आहे, नॅचरली आपल्याला ग्रुप डिस्कशनसाठी एक ग्रुप तयार होतो, हेल्दी कॉम्पिटिशन तयार होतं. त्यामध्ये आमच्या देसाई लायब्ररी आणि इथल्या स्पर्धा परीक्षा केंद्रातील अमोल डोंगरे सर असतील, कदम सर असतील, मिसाळ सर असतील, हे सर्वजण आमचा एक ग्रुप तयार झाला, मोहिनी मॅडम असतील. आणि ग्रुप तयार झाल्यानंतर आम्ही दररोज डिस्कशन करायचो. डिस्कशनमुळं मला माझ्या मागच्या एक्झाममध्ये झालेल्या चुका लक्षात आल्या आणि त्याच्यावरती कसा मात करायची, त्या चुकांवरती, त्या चुका कशा टाळायच्या हे नंतर सगळं समजायला लागलं. HV देसाई स्पर्धा परीक्षा केंद्राबद्दल बोलायचं झालं तर ह्या स्पर्धा परीक्षा केंद्राने मला पोस्ट दिली आहे असं जरी मी म्हणलं तरी त्यात काहीही चुकीचं नाही आहे. कारण मी ज्यावेळेस दुसरीकडे अभ्यास करायचो त्यावेळेस मला एक दिशा मिळत नव्हती अभ्यासाची. इथं आल्यानंतर हिरवे सरांनी मला नीरवदादांची ओळख करून दिली. नीरवदादांनी मला सतत मार्गदर्शन केलं आणि इथला स्टाफ असा आहे की गेटवरचा व्यक्तीपासून ते नीरवदापर्यंत सर्व तुम्हाला प्रेमाने वागणूक देतात. सर्व एकदम घरासारखं वातावरण इथं मिळतं आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना शेवटी लागतंच काय, 3 गोष्टी लागतात. एक लागतं की क्वालिटी बुक्स लागतात, दुसरं प्रॉपर गायडन्स लागतं आणि तिसरं आपल्या सोबतचं जे वातावरण आहे, ॲटमॉस्फिअर आहे, ते पॉझिटिव्ह लागतं आणि इथं तिन्ही गोष्टी अवेलेबल आहेत. तुम्हाला इथं प्रॉपर बुक्सचं मार्गदर्शन देखील दिलं जातं, प्रॉपर गायडन्स तर निरोधाचं आहेच आहे आणि कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राची मुलं आल्यामुळे नॅचरली तुमचा एक ग्रुप तयार होतो आणि तुम्ही डिस्कशन करायला बसतात आणि त्यामुळे त्यांचे जे आयडियाज असतात ते कसं, आता फॉर एक्झाम्पल लॉ असतात PSIचे जे की आता सिलेबस चेंज झालेलं आहे, किंवा मॅथ रिजनिंगचं बोलायचं झालं तर मॅथ रिजनिंगमध्ये जे नवीन ट्रिक्स आलेले आहेत ते कसे क्वेश्चनपर्यंत किंवा क्वेश्चन इलिमिनेट कसं करायचं ते डिस्कशनमुळं आपल्याला सहजासहजी कळून जातं आणि त्यामुळे आपला वेळ वाचतो. एक्झाम हॉलमध्ये मोठे ज्यावेळेस मॅथ्सचे रिजनिंगचे प्रश्न असतात ते एलिमिनेट करून आपण करू शकतो. हे सगळं ग्रुप डिस्कशनमुळे शक्य आहे. इथं स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये HV देसाईच्या अवतीभोवती विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी लागतात अभ्यासासाठी त्या सहज अवेलेबल आहेत. तुम्हाला जर इथं बुक्स हवे असतील तर ABC आप्पा बळवंत चौक आणि ती जी बुक्सची जी लाईन आहे ती 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. इथं जवळच झेरॉक्स सेंटर आहे.
इथं लायब्ररीमध्ये कॅन्टीनची देखील सोय आहे, किंवा जर तुम्हाला मेस लावायची असेल तर मेसचे टिफिन इथे येतात. इथं मेसवर जेवायलासुद्धा जागा आहे. आता राहतो प्रश्न मोठा की गाड्या कुठं लावायच्या. तर पुण्यामध्ये पार्किंगची सोय तुम्हाला माहिती आहे मिळणं खूप अवघड आहे, आणि या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये खूप मोठा हॉल आहे जिथं तुम्ही गाड्या पार्क करू शकतात. आणि कॅन्टीन वगैरे जवळ असल्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा, हे जी लायब्ररी आपली ही सोडून बाहेर जाण्याची गरज नाही राहत. इथंच तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल राहतात. आता मी इथं अभ्यास करताना सकाळी 6:25ला यायचो आणि रात्री 11:45ला जायचो. मधल्या काळात मी रूमला सुद्धा जायचो नाही, कारण सगळ्याच सोयी व्यवस्थित असायच्या. आणि जे हॉलमध्ये जे आपली बसायची जागा आहे ती पण व्यवस्थित आहे, आणि सगळं कॉम्पिटिशन असल्यामुळे सगळं नॅचरली घरासारखं वातावरण इथं क्रिएट होतं. आणि इथं एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला गट क पासून ते राज्यसेवा UPSC पर्यंतचं मार्गदर्शन तुम्हाला इथं मिळतं. इथं वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस देखील अवेलेबल आहेत. सारथी, बार्टी, महाज्योती अंतर्गत देखील मुलं इथं अभ्यासाला येतात, क्लासेसला येतात. त्यामुळे असं होतं की जे विद्यार्थी लायब्ररीत नाही आहेत पण क्लासेस करतात, मग ते कसे विचार करतात, त्यांचे थॉट्स कसे क्लिअर आहेत, किंवा ते कसा अभ्यास करतायत, हे देखील आपल्याला नॅचरली समजण्यात येतं. मी माझ्या यशामध्ये माझ्या आईवडिलांनंतर, माझ्या गुरुजनानंतर HV देसाईचा देखील आणि नीरव दादाचा विशेष करून देखील खूप खूप वाटा आहे असं मानतो. खूप खूप धन्यवाद HV देसाई, 2023मध्ये तुम्ही मला पोस्ट मिळवून दिल्याबद्दल. धन्यवाद.